मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं इति ब्रह्मानुताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेष्ठतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतुमी जन्म श्री गुरुभ्यो नमः। लगी लगी 15 दिवस हांगेक उत्सवाचे वातावरण आशिल्लें। लगी लगी एक 4 पंथा स्वाम्यान हांगेक वास्तव घडील आसा। लगी लगी लगीची चातुर्मास जाले, त्यानंतर अक्षय तृतीय जाले, नवरात्री जाले, परतून हे अति विष्णू महायागात परतून आमकां स्वाम्याले वास्तव जाले। वेळोवेळी आमगे हांगा आगमन शांतिरी कामाक्षी देवालयांत घडत आसा। हे एक 15 दिवसांतू व्हड एक अनुष्ठान कोर घेवन देवाले एक संप्रीती कितेली आमगेल्या कुळाविजन सहभाग जाले, बरे रितीन कार्यक्रम केले। आमकांही संतोष जालो। विशेष जावन आमी एक 5 दिवसाक एक सांगिल्लें चौकारी शांतता दवरका म्हणून घेवन ते शांतता दवर घेवन ते कुलदेवी गौरव आनीक तुमी चड कार्यक्रम आतां सांगलें की स्वाम्यान आमकां आशिर्वाद करता की मुखावेल दिवसांतू देवस्थाना वैभव वाडता। हांगा आयिल्ले लोकांनी चौकारी देवाल बद्दल देवाल विशया बद्दल म्हणजे तुमगेर कसने कष्ट कसने असले त्या मनात दवरून देवाल प्रार्थना करचे प्रामुख्यता दिवन अन्य खंयचेही विषय हे देवालया म्हणून न्ही प्रत्येक मठांत की देवालया वताना अन्य खंयचे भायरचे विषय उले नाशीची चौकारी ते देवाल स्थान ते देवाल स्थानार येवन घेवन आमी अन्य खंयचे विषय उलोवचे चिंता देवाक खंयचे रितीन संतोष जाता तसले कसने तरी कृत्य केल्यारी ताजेनची देवाल वैभव वाढता, ताजेनची देव साक्षात हांगा घेवन घेवन बसता। कित्याक की आमी केन्नाही बिंब बांदतू देवाक आपेतच। आमगेले देवाक रामदेव वीर विठ्ठलाक दिवसा आपोवंक आमी दिवसा आपोवन गेलो ताका उरवून गेलो कडेन आमी विसर्जन करतात। तुमगेले गर्भगृहांत तशें तो सदा सदा हांगा उरता तेन्ना तुमी कशी हांगा व्यवहार करता हे तुम सर्व लोकांक बघत आसा। आमी तेतून त्या दिवस सांगिल्लें की चौकार शांतता दवरता। एक आयिल्ले कोणेही परकीय कोणे जाल्यार परकुळावे आयल्यारी म्हणजे इतलो कसल्यार वेगळे शांत आसा म्हाका ध्यान करचे इतलो कसल्यार वेगळे म्हाका ध्यान करचे जाल्यार म्हणले एक विशय तांणी सांगलो म्हळ्यार तुमगे देवस्थाना गौरव तुमगे देवस्थाना कीर्ती तुमी जी वेर वेर तशी एक अवकाश उरता आणि तो त्या आयकल बद्दल वेगळे संतोष आसा। मुखार अशीची तुमी परिपालन करता ना कोण लागीं बसला ताण तरी सांगता तू उलोवचें आसल्यार दुसरे कडेन वच आमकां हें करनाका तसले विशय आणू नाका भायर वचून उलोवन जाल्यार नंतर देंवचे भितरली हांगा उलोवन गेलो बाकी लोकांक तो उलयता तसो आमकां आनीक उलयता असेल एक संदर्भ येता हे अति विष्णू महायागार आमी तेचे पळयत आशिल्ले कसन करता पळोवया कसन करताची कुमतेकार ऐकता की ना म्हणून पळयलें की तो आयकलें आनी कोण वेगळे दाखयल्लो आसा ताका आमी संतोष व्यक्त करताची आमगे म्हालगड स्वामीन हरशी नंबर 1 दिला म्हळ्यार असली आलोचन करूनची तांकां नंबर 1 सांगलें त्या उतरा प्रमाणेची आमगेले शांतिरी कामाक्षी देवस्थानाच्या कुळाविजनान बरे रितीन केल्लो आसा। आता केलो लोक म्हणटाची हे इतले अति विष्णू जावं गावे इतले खर्चू इतले लोक इतले हे जेवण घाले इतले खर्च केले सरप्लस उरले उठू बाई बट कर गावे नॅशनल बेस्ट दिवे
कोणीतरी म्हणजे कोणीतरी विचारतात देवाकनी आम्ही इथलं हे करकावे असे कोणीतरी विचारतात. आमच्या शास्त्रांत सांगलंय न देव तोषणम प्रथा घरांतू आज अर्थकडे सांगताची घरांतू हे लोकांचा लग्न जाऊन नाही पुढे लग्न जाऊन नवीन एक सून घरा येता सुनाले मनात कसं होत की म्हणे हा मैं माईक कशी तरी पटो का तिक कशी तरी हा मैं संतोष कर का तिक कशी तरी हा मैं एक बरे रीती तिक ह्या कर का इम्प्रेस कर का म्हणले कुर्ता त्यांच्याही सून आहे पुढे ना पहिली ती गेले पण आता माईक एक पहिला हा कशी तरी कोण तिक ह्या कर का ती सक्षकाणी उठून रंगोली घालता कडे तुळशी बुद्धा घालचे छाल करता टाके 4 प्रदक्षिण घालता माई पडेतच की त्या उठूची छाल जाता माई पडेत की कसं नाही माई कडे तिघ्याकडचे एक 2 शब्द तू सकाळी उठून गेलो आता लग्न जाऊन येणार सकाळी उठून घे अशाने एक सांगलो पुढे ना ती एक ह्या दिसता हो माई पडेल आहे हांव करचे ती संतोष झालाय अशी एक कोर गेलो ती एक इम्प्रेस करचे पडे पण कसं जात की म्हणारी एकदम सांग ना माई बाई के सांग आज करता हल्ले करत की ना होत ना ती त्यात कोण विषय काय ना बाय ती विषय काय ना हे ठिकाण सून कसं करत की म्हणे कष्ट कोण गेलो लग्न जाऊन आईला मात्र सक्षकाने उठून गेले माईक इम्प्रेस करत की इथला उठो काम केलंय उठो केलेलं व्यर्थ उठो केलेलं व्यर्थ झालंय एक माईक सांगेल ना एक शब्द सांगेल ना वर त्याला मग तरी सांगता येईल की ना पडेल की ना तेही कळताना की तर मग कसं नाही कळणार पडेल की ना तेही कळताना बामणा सांगच्या गेलं मुळे बामणाने कसं तरी सांगता आत लग्न जाऊन आलं की ते तुमच्याकडे करता जो अशी ह्या जाता ऑफिसात तू तशी कसकी एक काम बॉस आखी इम्प्रेस करता की तरी तो दिवस रात बोलता कडे तो सांगता तू केलेलं काम काम पैसे दिले झाले पण त्या गेल्या विचार ना शिकले तो बॉस आपण कसं नाही तरी एक बोलून कसं नाही तरी सांगता कडे इम्प्रेस करच्या पडता बॉस कसं नाही सांग बॉस कसं नाही सांग त्याला तो कसं सांगता सकाळ तुला बोलणो तुला धावणो बसार जोड गेलो आणि घेऊन टॅग बोल गेलो बायले कसकी असा आपल्याला फंक्शन सोन घे नाव मागत्या पडता सा एक बॉस का यूज करू जीवन व्यर्थ म्हणून घेणं तो एक सोचायला पडे या घरांतू अशाने मस्तीचं परिस्थिती आता चल बाप सुखी प्रेस करच्या पडता सून आई ती माईक हॅकरच्या पडता अशी एक लोक तांकी प्रशंस कर किती मस्तीचं करतात की तू लास्ट कसं सांगितलं मिळत असं नाही ना उठू व्यर्थ झाला काय केलं ना काय केलं की तू एक असा जे तुम्ही कसं नाही करा व्यर्थ जाय कसं नाही करा व्यर्थ जाय त्यात कोण त्या शब्दाचा अर्थ कसा की म्हणाले न देव तोषणम वृथा देवाला संतोषाक तुम्ही कसं नाही केल्यावर त्याची व्यर्थ नाम म्हणून सांगितलं असं त्यातून अति विष्णू महायाग कोणीतरी सांगता इथं खर्च केलाय की त्या जेव्हा कसं नाही की तू ते केलेलं हज्जय ना कसं नाही व्यर्थ ना त्याचे ना उलटा कसं की म्हणत गुलाबीच्या ना बर जात विना हा त्यांचे रीती वैद्यची अधिक काय कोणीतरी सांगताची दुधा अभिषेक करताव्या दुधा अभिषेक केले तिथे दुधा कोणी की गरीब असा तर दूध दिवच्या जायनावे थई किती का मी 10 लिटर 15 लिटर 20 लिटर आणि दूध घालून व्यर्थ करता कोणाला तरी गरीब चढा दिला तर एक दूध पिवचक मिळता असेल इत्यादी सांगतात तशी असल्याने तुम्ही सिनेमा किती पडतो तुम्ही हंग की पोहोचल किती होता त्या पैसे जर तुम्ही दान केलं असेल असले त्या उलेनाची जेव्हा गंगा 5 लिटर दूध एक्स्ट्रा घाल पुढे ना ते गरीबात विचार म्हणून उलेत त्याची जी तू सिनेमावरची बंद करा किती सिनेमा जणी असायची कितले हॅन उठ असत त्या उठ बंद करा त्या उठ पैसे हंग वापरा मिळेल तो आहे का अतुले ना तो या वाक्यानं करच्या पत्ताची त्यांना ह्या उठू विषय बाहेर पडतात ते खर्च व्यर्थ ह्या खर्च व्यर्थ तो मालगड्यात कसं सांगलंय न देव तोषणम देवाक संबंध जाऊन गेलो तागेल संतोष आहे की साना कर्म आम्ही सांगच्या अति विष्णू महायाग्नी तुम्ही खाली येऊ नो
ताके दर्शन केल्यार वैकेची ताजेर वैक तो संतुष्ट जाता ते कर्म केल्यार वैके व्यर्थ नाही तुम्ही घरातून येऊन गेलो साई पिढी दर्शन करून गेल्यार वैकेची व्यर्थ जायना त्या वैकेची एक पुण्याचे कार्य फोटोड अनुष्ठान करता फोटोड शांती करता म्हणून नाही येऊन गेलो देवाला दर्शन करून एक प्रदक्षिण काढून त्या देवाक गेली तसले तीर्थ की प्रसाद की घेऊन गेल्यार वैकेची ताजेर वैके तुमकां पुण्य आसा ताजेर व्यर्थ ना की तू बाकीकडे घरात तू हांगा कसं नाही करचे गेले सकाळ तुला सांग गेले व्यर्थ जाल्या म्हणून सांगता विना हा देवाल विषयाक कसल कसने असल एक संदर्भात तू बेताळ आणि प्रधान पुरुषाने अवसरद्वारा सांगितले की हांगे अतिविष्णू जाऊ का म्हणून कुळावी जनानं सर्व लोक एकत्रित येऊन गेलो ते अतिविष्णू महायाग जुलूस दिले आणि आज आम्ही हांगतुल्यान ह्याची जी देवालयाचे मूल स्थान जाऊन घेण्याची तसले रामनाथिक आम्ही प्रयाण करता साची तिथं प्रयाण करताना आज आम्ही संतोषारी हांगतुल्यान प्रयाण करता साची 15 दिवस कशी गेले कितले बेगीन गेले अतिविष्णू याग केन्ना जालो नवका विहार केन्ना जाले श्रीनिवास कल्याण आज पळयताना 15 दिवस जावन गेलास म्हळ्यार हांगायले री कुमटायले री दिवस कितले बेगीन जावन तामून कळना तसं एक वातावरण एक देवालयात निर्माण जाता एक विषय आम्ही ह्या चौकार सांगचे इच्छा पावताची मुकावेल दिवसांतू मठाचे एक आमगेले एक संकल्प असा आमगेलेची एक मनात एक संकल्प दवरला मठातर्फे ना एक व्हड अभियान खर्च असा त्या अभियानाचे विषय कसा नसा कसन खर्च असा कित खर्च असा हे आम्ही मुकावेल दिवसांतू सांगताले कसन अभियान असा त्याचे कसन रूपरेष असा ते अभियान आम्ही कडे सांगता मठाचे जी आमगेले मनाचे संकल्प असा कर काम गेलो ते अभियान किंतु आम्ही आता अभियानाचे विषय त्या मुकावेल दिवसांतू सांगताले किंतु आज आम्ही हांगतुल्यान प्रयाण करता निमित्तान आज एक हरशीची आज एक विषय तुमगेले तर प्रस्तुत केले ते अभियान मुकावेल दिवसांत आम्ही सांगता किंतु त्या अभियानांतू आमकां समाज बांधवाले तांतू योगदान जावपा विशेष जावन गेलो कुमटेचे सर्व देवालय तेंचे कुळावी जन कोण आसाची तांगेले वैद्यची हे अभियानांतू सहयोग करून गेलो आमगेले ते संकल्प परिपूर्ण करचे तुमगे सर्व लोकांले योगदान आमकां जावपा तुमगेले तांतू सहभाग असलेली तेन्ना मात्र ते अभियान परिपूर्ण जाता तुमगेले तांतू अभियानांतू तुमगेले सहभागित्व ना जाल्यार आमगेले ते संकल्प परिपूर्ण करचे आमकां जायना किंतु ते अभियान कसन आसा मुकावेल दिवसान सांगताची किंतु ते मुखावेल दिवसान कळ्ळे नंतर सर्व ही हांगाचे कुमटात जण ही मुखावेल दिवसान ते कोण येता प्रत्येक लोकांना तातूं सहभाग जावन गेलो ते संकल्प परिपूर्ण करचे तुमगेले तातूं परिश्रम तशी तुमगेले योगदान आमकां खंडित जावपा तातूं आयच्या दिवसाक आमी रामनाथिक प्रयाण करतात आयच्या दिवसाक महाशिवरात्री आसा तांणी वैकेची आमकां मस्तपंत आपयले 2-3 वर्स तुल्यान आपयत आसा की आमकां बचत जालें ना तसले एक संदर्भ आयच्या दिवसाक आयिल्लो आसा आनी आयच्या दिवसाक आमी प्रसन्न मनान चौकांतल्यान आमी मुखार प्रयाण घेताची देव सगळ्यांक बरें घडोवो तुमगेल्या घरांतू तुमी करतसले उद्योग वेवसायांतू आमगेले हे कुमटा शांतेरी कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण देवालयाच्या प्राकारांतू तशीच कुंभापुरांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी मी गुरुचरणी प्रार्थना करीत आमच्या आशीर्वाद परम भाषणांत मी मंगल करीत कृष्णार्पण